दलितांच्या मुद्द्यांवर काँग्रेस देशभरात एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करत आहे। मात्र काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधींच्याच उपोषणाचा मुहूर्त टळला। राहुल गांधी राजघाटावर सकाळी 10:30 वाजल्यापासून उपोषणाला बसणार होते, मात्र ते दुपारी 1 वाजता राजघाटावर पोहोचले आणि काँग्रेसच्या नेत्यांबरोबर त्यांनी उपोषण सुरू केलं। अट्रॉसिटी कायद्याबाबत सुरू असलेल्या आंदोलनात पुढे जाण्याचा काँग्रेसचा प्रयत्न सुरू असल्याचं मानलं जात आहे। राहुल गांधी यांनी रविवारी अमित शाह आणि नरेंद्र मोदी यांचं नाव घेऊन भाजपवर टीका केली होती। संपूर्ण देशात दलितांवर हल्ले होत असताना पंतप्रधान मौन बाळगून असल्याची टीका राहुल यांनी केली होती। दिल्लीबरोबरच राज्यातही काँग्रेसच्या जिल्हा मुख्यालयांमध्ये कार्यकर्ते आणि स्थानिक नेते उपोषणाला बसले। मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम काँग्रेस कार्यकर्त्यांसह उपोषणाला बसले। विदर्भात नागपूरमध्येही काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी उपोषण केलं। तर पुण्यामध्ये अलका टॉकीज चौकात काँग्रेसनं उपोषण केलं। माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी या उपोषणाचं नेतृत्व केलं। भाजप सरकारच्या द्वेषपूर्ण भूमिकेमुळे देशातील शांतता आणि सामाजिक सलोखा धोक्यात आला असल्याचा आरोप काँग्रेसतर्फे करण्यात येतोय। शांतता आणि सलोखा प्रस्थापित करण्यासाठी काँग्रेस पक्षातर्फे सोमवारी देशभरात एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण करण्यात आलं। सोमवारी काँग्रेसतर्फे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आलं। पाहूया याच संदर्भातल्या आणखी काही बातम्या संक्षिप्त स्वरूपात। देशात द्वेषपूर्ण वातावरण तयार झाल्याचा आरोप करत काँग्रेसने एक दिवसीय लाक्षणिक उपोषण केलं। प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण परभणीतल्या उपोषणात सहभागी झाले होते, त्यावेळी कार्यकर्त्यांना त्यांनी मार्गदर्शन केलं। नाशिकमधल्या उपोषणाला विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील उपस्थित होते। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आलं। यावेळी विखे पाटलांनी भाजप सरकारवर सडकून टीका केली। सोलापुरात माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या नेतृत्वात दलित समर्थनार्थ आंदोलन करण्यात आलं। या आंदोलनाला सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी भेट दिली। श्रमिक पत्रकार संघाच्या कार्यक्रमाला ते जात असताना उपोषण स्थळी भेट देऊन त्यांनी सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला। कोल्हापुरात जिल्हाधिकारी कार्यालयापुढे आंदोलन करण्यात आलं। आमदार सतीश पाटील यांनी यावेळी भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी राहुल गांधींसंदर्भात केलेल्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला। धुळे नंदुरबार काँग्रेस कमिटीनंही लाक्षणिक उपोषण केलं। धुळे जिल्हा काँग्रेसनं महात्मा गांधी पुतळ्याला अभिवादन करून उपोषणाला सुरुवात केली, तर नंदुरबार शहरातल्या हुतात्मा गार्डनमध्ये आंदोलन करण्यात आलं। जिल्हाध्यक्ष आमदार चंद्रकांत रघुवंशी, आमदार केसी पाडवी, आमदार स्वरूपसिंग नाईक, माजी मंत्री पद्माकर वळवी, माजी खासदार माणिकराव गावित यांनीही या आंदोलनात सहभाग नोंदवला। काँग्रेस प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाणांच्या नांदेडमध्ये दिखाव्यापुरतं आंदोलन करण्यात आलं। अनेक पदाधिकाऱ्यांनी या उपोषण आंदोलनाकडे पाठ फिरवली। जिल्ह्यात बहुतेक सत्ता केंद्र काँग्रेसकडेच आहेत। सर्व स्थानिक स्वराज संस्थेवर काँग्रेसचं स्पष्ट बहुमत आहे, पण उपोषणात मात्र फारसं कोणी सहभागी झालं नाही। बीडमध्ये माजी खासदार रजनी पाटील, जिल्हाध्यक्ष राजकिशोर राठींसह जिल्हाभरातून कार्यकर्ते उपोषणस्थळी दाखल झाले होते। यावेळी राज्य आणि केंद्र सरकारवर रजनी पाटील यांनी सडकून टीका केली। यवतमाळमध्ये तिरंगा चौकात विधान परिषदेचे उपसभापती आमदार माणिकराव ठाकरे यांच्यासह काँग्रेसचे इतर नेते मंडळीही उपोषणात सहभागी झाले। यापुढे शेतकऱ्यांच्या, दलितांच्या, सामान्यांच्या हक्कासाठी काँग्रेस रस्त्यावर उतरेल असा इशारा काँग्रेसनं दिला। चंद्रपूरमध्ये काँग्रेसच्या उपोषण आंदोलनाचा स्टेज कोसळला। जटपुरा गेट इथं गांधी पुतळ्याजवळ आंदोलन सुरू होतं, पण अचानक स्टेज तुटल्यानं कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ उडाला, पण वेळीच सावरून उपोषण पुन्हा सुरू करण्यात आलं। तर स्टेज कोसळलं नसून केवळ झुकल्याचा दावा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला। नंदुरबार नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेच्या वेळी झालेल्या हाणामारीला आता राजकीय वळण मिळालंय। या प्रकरणात नगराध्यक्ष रत्ना रघुवंशी आणि इतर काही निरपराध लोकांनाही गोवण्याचा प्रयत्न भाजप करते असा आरोप काँग्रेस जिल्हाध्यक्ष आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी केलाय। काँग्रेस नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन निष्पक्ष चौकशीची मागणी केली। जर प्रशासन दबावाला बळी पडून खोटे गुन्हे दाखल करणार असेल तर शहरात तीव्र आंदोलन केलं जाईल असा इशाराही देण्यात आलाय।
अहमदनगर जिल्ह्यातल्या अधीक्षकांच्या कार्यालयात तोडफोड प्रकरणी शिवाजी कर्डिले यांना अटक करण्यात आली। त्यांना 1 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। राष्ट्रवादीचे आमदार अरुण जगताप यांनाही चौकशीसाठी ताब्यात घेतलं जाण्याची शक्यता आहे। हत्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी अपर पोलीस अधीक्षकांच्या नेतृत्वाखाली 5 पोलिसांचं विशेष पथक स्थापन करण्यात आलंय। याच्यामध्ये प्रत्यक्ष सांगायचं जर म्हणलं तर माझं तर याच्या संबंध कुठल्याच प्रकारचं त्याच्यामध्ये अजिबात नाही। परंतु आता आपल्याला माहिती आहे का आतापर्यंत अनिल राठोडे तुम्हाला सांगतो का 25 वर्ष शहराचं राजकारण केलं। 25 वर्षाच्या काळामध्ये जर सांगायचं म्हणलं तर एखादं कुठलंही काम त्यांनी दाखवून द्यावं। मी त्याची प्लॅट सपोर्टेचं काम 100% त्याच्यामध्ये करेल। आम्हाला अटक झाली म्हणजे पोलिसने आम्हाला पुढे शोधून आणले। 2-3 दिवसापासून आपण टीव्हीच्या मीडियाच्या माध्यमातून आणि हे विरोधक ते काय तुम्हाला सांगतो का आम्हाला बदनाम करण्याचं काम ते करतात। म्हणून आम्ही विचार केला का आता याच्यामध्ये आपण स्वतः हजर व्हायचं आणि पोलीस खातं तपासाच्या माध्यमातून दुधाचं दूध पाण्याचं पाणी होईल त्याच्यामध्ये। अहमदनगरमधील शिवसैनिकांच्या दुहेरी हत्याकांड प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांच्या अटकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी थेट राज्य सरकारवर हल्लाबोल करून एक प्रकारे जगताप यांची पाठराखणच केली आहे। साताऱ्यामध्ये हल्लाबोल आंदोलनात त्यांनी जगताप यांच्या अटकेवरून राज्य सरकारला जाब विचारला। राष्ट्रवादीनं भाजप सरकारविरोधात हल्लाबोल आंदोलन छेडलंय। पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर सोलापूरमध्ये सभा झाल्यावर रविवारी साताऱ्यामध्ये गांधी मैदानावर मोठी सभा घेऊन भाजप सरकारचे वाभाडे काढण्यात आले। सरकार जातीय तेढ निर्माण करत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला। आज वेगवेगळ्या पद्धतीनं हे सत्ताधारी पक्ष आमच्यावर आरोप करतात। मला कळलं की नगरला काहीतरी कुणाचे गोळ्या घालून हत्या केली, त्याच्यात राष्ट्रवादीच्या आमदाराला अटक केली। तुम्ही आम्हाला बदनाम करता। तुम्ही त्या ठिकाणी नीट चौकशी करा ना। कारण नसताना राष्ट्रवादीची बदनामी का करताय याबद्दलचं उत्तर हे देऊ शकत नाहीये। निव्वळ जनतेच्या मनामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या बद्दल एक विश्वासाची भावना निर्माण झाली आणि व्हायला लागली तर त्याला कसा काटश द्यायचा अशा पद्धतीचं काम ते चाललेलं आहे। आज मी तुम्हाला विचारतो, मुख्यमंत्र्यांना खालून वरून मागून पडून कुठल्याही अँगलनी बघा शेतकरी लिखतात का? पण भेटून बोलणार आणि असा तसा शेतकरी नाही म्हणलं मी 5 पिढ्याचा शेतकरी आहे। उद्या जर मला कुणी गाय धुवायला लावली तर मी गाय सुद्धा धुवू शकतो। हे सभागृहातलं भाषण आहे मुख्यमंत्री। एवढंच नाही, उद्या जर कुणी गायची धार काढायला लावली तर मी धार सुद्धा काढू शकतो। अडचण फक्त एवढीच आहे की मला खाली बसता येत नाही। भाजपनं टाळीसाठी हात पुढे केलाय पण युतीसाठी टाळी मिळणार नाही असं शिवसेना नेते संजय राऊत यांनी स्पष्ट केलंय। 2014 मध्ये युती का तोडली याचा आधी स्पष्टीकरण द्या असा सवाल राऊत यांनी विचारलाय। शिवसेनेचा स्वबळाचा ठराव बदलायला तो काय बेडकाचा ड्राव आहे का असा सवालही त्यांनी केलाय। येत्या निवडणुकीच्या तोंडावर भाजपनं वांद्रे कुर्ला संकुलात लाखोंच्या संख्येनं जोरदार शक्ती प्रदर्शन केलं। शिवसेनेच्या राष्ट्रीय अधिवेशनात आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली होती। त्या अनुषंगानं उत्तर मुंबईत मोठ्या संख्येनं असलेल्या उत्तर भारतीयांना आपल्याकडे वळवण्यासाठी शिवसेनेनं आतापासून कंबर कसली। यावेळी उत्तर भारतीय मतदारांसाठी शिवसेनेनं उत्तर भारतीय सन्मान संमेलनाचं आयोजन केलं। मागाठणे विधानसभा क्षेत्राचे आमदार प्रकाश सुर्वे यांनी या संमेलनाचं आयोजन केलं होतं। नाशिक महापालिकेच्या महासभेमध्ये सोमवारी सर्वपक्षीय नगरसेवकांनी जोरदार गोंधळ घातला। आपापल्या प्रभागातील कामं होत नसल्यानं नगरसेवक प्रचंड संतापले होते। त्यांनी महापौरांना वेठीला धरत राजदंड पळवण्याचा प्रयत्न केला। या गोंधळामुळे महासभेचं कामकाज तहकूब करावं लागलं। कर विषयक वाढीविषयी विरोधकांची चर्चा टाळण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी नियोजन केल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केलाय। येवला मनमाड रस्त्यावर बाभुळगाव शिवारामध्ये अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील मायलेक ठार झाले। रंजना बाळू मेमाने, गोकुळ बाळू मेमाने अशी त्यांची नावं आहेत। कांदिवलीत एका खासगी कंपनीतील 12 कामगारांनी अमूल लस्सी प्यायल्यानं विषबाधा झाली। लस्सी प्यायल्यावर उलट्या, चक्कर, जुलाब सुरू झाले। त्यानंतर तात्काळ या कामगारांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं।
आर्थिक मदतीची मागणी करत मृतकांच्या कुटुंबियांनी मृतदेह मॉलच्या आत ठेवून ठिय्या आंदोलन केलं. नागपूरच्या एम्प्रेस सिटीमधील निवासी संकुलातील विहिरीत काम करताना शनिवारी दुपारी तिघांचा मृत्यू झाला होता. दीपक गवते, अजय गारोडी आणि चंद्रशेखर बारापत्रे अशी मृतकांची नावं असून हे तिघही मॉलमध्ये हाऊसकीपिंगचे कर्मचारी होते. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पीडित कुटुंबियांना प्रत्येकी 2 लाख रुपये देण्याचं आश्वासन दिलं. धुळे ग्रामीण मतदारसंघाचे आमदार कुणाल पाटील यांनी आपल्या कुटुंबासोबत लामकानी गावात श्रमदान करून एक दगडी बांध बांधला. लामकानी गावातील 1000पेक्षा अधिक ग्रामस्थांनी या श्रमदान मोहिमेत सहभाग नोंदवला. भाजपा सरकारच्या काळात मजूर, कष्टकरी, कामगार, शेतकरी, दलित असे सर्वच घटक असुरक्षित झालेत. व्याख्यानं देण्यापेक्षा सरकारला आव्हान देण्यासाठी लढा उभारावा लागेल असे उद्वेगपूर्ण आवाहन आज महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी केलं. भाजपा आमदारावर बलात्काराचा आरोप करणाऱ्या तरुणीच्या वडिलांचा पोलीस कोठडीत मृत्यू झालाय. उत्तर प्रदेशातल्या उन्नावमध्ये ही घटना घडली आहे. एका तरुणीनं भाजपा आमदार कुलदीप सिंग सेनगर आणि त्यांच्या भावावर बलात्काराचा आरोप केला होता. त्याची चौकशी सुरू असताना तरुणीच्या वडिलांचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला. कुलदीप सिंग यांनीच आपल्या वडिलांची हत्या घडवून आणल्याचा आरोप या तरुणीनं केलाय. बलात्काराची तक्रार केल्यानंतर आपल्याला आणि कुटुंबियांना धमक्या येत असल्याचंही तिनं सांगितलं. त्यानंतर या प्रकरणाचा तपास उन्नावहून लखनौमध्ये वर्ग करण्यात आलाय. तरुणीच्या वडिलांच्या शवविच्छेदन अहवालातून मृत्यूचं कारण स्पष्ट होऊ शकेल असं उन्नावचे जिल्हाधिकारी रविकुमार यांनी म्हटलंय. तर या प्रकरणात जे दोषी असतील त्यांना कठोर शासन करण्यात येईल अशी ग्वाही उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिली आहे. सर माखी वालों को पूरे पकड़ ले तो सबसे मेहरबानी होगी सर. माखी वाले ही सबसे खतरनाक थे. आज मेरे पापा की डेट ना हो. आपको लग रहा है जितनी कार्रवाई हुई है वो पर्याप्त नहीं है? सर नहीं, मैं बस यही चाहती हूँ अतुल सिंह के नाम FIR लिखी जाए, अरुण सिंह के नाम FIR लिखी जाए, कुलदीप सिंह भी इसमें. मुख्यमंत्री से क्या कहना चाहती हैं अभी इसमें? सर मुख्यमंत्री से बताया कि उनको नहीं पकड़ा गया. जी सर. मुख्यमंत्री से क्या कहना चाहती हैं? सर मुख्यमंत्री से क्या कहना चाहेंगे, बस मेरी FIR लिखी जाए, इन लोगों को अरेस्ट किया जाए बस सर. हमारी सरकार ने पहले इस बात को कहा है. ये घटना दुर्भाग्यपूर्ण है. कल ही इस मामले में ADG लखनऊ को पूरी जांच करके और जो भी दोषी हैं, अगर पुलिस की लापरवाही कहीं पर है तो ऐसी दोषी कर्मियों के खिलाफ भी कार्रवाई करने, और जो भी दोषी होगा कोई भी हो, पहले इस बारे में कह दिया गया कि किसी भी दोषी को बख्शा नहीं जाएगा. सरकार और कानून इस मामले में जो भी इस मामले में दोषी हो या किसी भी घटना में उसके साथ किसी प्रकार की कोई रियायत नहीं करेगी. कॉल डेटा चोरी प्रकरणी ठाणे पोलिसांना दिलासा मिळाला. या प्रकरणी पोलिसांची चौकशी होणार नाही असं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलंय. उच्च न्यायालयानं पोलिसांच्या चौकशीचे आदेश दिले होते. त्या आदेशांना स्थगिती देण्यात आली. अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीच्या पत्नीचे कॉल डेटा रेकॉर्ड चोरी प्रकरणी नवाजुद्दीनचे वकील रिजवान सिद्दीकीला अटक करण्यात आली होती. नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी विरोधात सीबीआयच्या टीमनं अजामीनपात्र वॉरंटसाठी अपील केलं होतं. कोर्टानं ते स्वीकारलंय. त्यामुळे नीरव मोदी आणि मेहुल चोक्सीची अडचण आणखी वाढली आहे. सीबीआय आता भारतीय बँकांच्या परदेशी शाखांमधल्या अधिकाऱ्यांचीही चौकशी करते. भारत आणि चीन यांच्यात डोकलाम पाठोपाठ आता असफिला या भागातही तणाव वाढलाय. अरुणाचल प्रदेशातल्या असफिला या भागात भारतीय सेनेच्या पेट्रोलिंगवर चीननं आक्षेप घेतलाय. हे पेट्रोलिंग म्हणजे भारताचं अतिक्रमण असल्याचं चीननं म्हटलंय. तसंच या भागावर चीननं आपला दावा केलाय. भारतीय सेनेनं चीनचे हे दावे खोडून काढलेत. अरुणाचल प्रदेश भारताचा अविभाज्य घटक असल्याचं भारतानं म्हटलंय. ऑस्ट्रेलिया इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताची पदकांची लयलूट सुरूच असून पदतालिकेत आता भारत 10 सुवर्ण पदकांसह 3ऱ्या स्थानी आहे. बॅडमिंटनमध्ये भारतानं मिक्स संघामध्ये सुवर्ण पदकाला गवसणी घातली आहे. कॉमनवेल्थ गेम्समध्ये मिक्स संघात भारतानं प्रथमच सुवर्ण पदक पटकावलंय. के श्रीकांत आणि सायना नेहवालच्या कामगिरीमुळे भारताला हे पदक पटकावता आलं. याखेरीज टेबल टेनिस पुरुष संघानेही सुवर्ण पदक पटकावलंय. भारतीय पुरुष गटानं नायजेरियाला पराभूत करत 3-0
संघाला पराभूत करत तब्बल 12 वर्षांनी सुवर्णपदक पटकावलं. दरम्यान सोमवार सकाळ भारतासाठी राष्ट्रकुल स्पर्धेतल्या पदक कमाईनं सोनेरी झाली. 10 मीटर एअर पिस्तूल खेळात भारताच्या जितू रायनं सुवर्णपदकाची कमाई केली. वेटलिफ्टिंगमध्ये 105 किलो वजनी गटात प्रदीप कुमारनं रौप्य पदक पटकावलं. प्रदीप कुमारनं 352 किलोचा भार पेलला. भारतानं स्पर्धेत आतापर्यंत 19 पदकं जिंकली आहेत. श्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.